आज आपण बनवणार आहे कटाची आमटी। त्याच्यासाठी लागणारे साहित्य हे कटाच्या आमटीसाठी डाळीचं पाणी काढून घेतले पातेल्यावरून। आपल्याला आज जास्त बनवायची कटाची आमटी। आता आपण गॅस चालू करून घेतलाय आणि आता आपण 2-3 पळ्या तेल टाकूया, कारण आपल्याला जास्त बनवायचंय ना, म्हणून 3 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे। चला तर पाहूया साहित्य। हे मी 4 कांदे आणि 4 टमाटे, अद्रक, लसूण, 1 वाटी अद्रक, 1 वाटी लसूण आणि 1-2 कांद्याचे मोठेवाले ते काळं करून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। 1 चमचा जिरं, 1 चिमूट हिंग, 5-6 कढीपत्ता, 2 तेजपत्ता, 1 वाटी भरून खोबरकीस, 4 चमचे कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा घरचं लाल तिखट आणि थोडीशी दालचिनी आणि 4 लवंगा आणि 2 चमचे मीठ। चला तर मग पाहूया आता तेल गरम झाले का, आणि मग त्यात जिरं टाकूया। आपलं आता जिरं तडतडलंय, मग हा जो मसाला आहे ना हा पण टाकून घेऊया। आता हा मसाला व्हायला 2 मिनिटं लागेल। चला तर पाहूया। हे पहा, तेलामध्ये कढीपत्ता टाकलाय, आता तेजपत्ता टाकत आहे, 2 दालचिनी आणि 2 मिरी अशी आपण फोडणी तयार करत आहोत। फोडणीमध्ये टाकूया म्हणजे छान फ्राय होतील। हे पहा, यातच आपण हे खोबरं पण टाकून घेऊया। भाजायला वेळ लागतो ना। ही पहा, आपण आमटी तयार करत आहोत। आता हे जे मसाले आहेत ना हे पण टाकूया। सगळी फोडणी तयार व्हायला एक अर्धा तास लागतो, कारण आपण 10 माणसाची आमटी बनवत आहोत। हे पहा, जे आपण मसाले घेतले होते ना ते पण फ्राय करायला टाकलेत। याला एक अजून 5 मिनिटं लागेल, छान ढवळून चांगलं तेल सुटेपर्यंत 5 मिनिटं फोडणी तयार करून घेऊया। मसाले आपले छान फ्राय झाले, ते बघा असं तेल सोडलं ना की समजायचं मसाले आपले फ्राय झाले। असे छान मसाले फ्राय झाले ना की आपली कटाची आमटी खूप छान होते। चला तर मग हे कटाचं पाणी आहे ना हे आपण यात टाकून घेऊया। चला तर मग 5 मिनिटं झालेले आहेत, आपण उघडून पाहूया आपल्या आमटीला उकळी आली का। हे पहा, खूप छान उकळी आलेली आहे आपल्या कटाच्या आमटीला। तयार आहे कटाची आमटी पुरणपोळी बरोबर का खायला। आज आम्ही पुरणपोळ्या करत आहे। अर्धा किलो पुरणपोळीसाठी डाळ शिजवली, त्याचं हे पाणी काढून घेतलंय आणि 10 माणसासाठी कटाची आमटी बनवत आहे। तयार आहे कटाची आमटी। आता आपण वरती कोथिंबीर टाकून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया। माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू। चला मग गॅस बंद करून घेऊया, आपली आमटी झाकून ठेवूया। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।